हाय फ्रेंड्स, तर आज आहे दसरा. हॅपी दसरा सगळ्यांना. आणि आता आम्ही पूजा वगैरे करून आलो आहे घरी. आता मग मम्मी निवद बनवणार आहे आणि मग सगळं करण. आता बाबू पूजा करते बुक्सची. मम्मी म्हणते ते कर. आणि आता घट हलवायचे. मम्मी आता जेवण बनवायला चालली. दुपारी मम्मीचा उपवास सुटला. आता दुपारी आम्ही काय केलं होतं तर मम्मी? चणे, चपाती, डाळ, भात. आणि आता आम्ही गेलो होतो घट विसर्जन करायला. तर मग येताना आम्ही पॅटीज, वडापाव त्यात आम्हाला खावत नाही, आम्ही असंच ठेवून दिले. कारण की दुपारी आम्ही एवढं जेव्हा आमचं पोट एवढं भरलं की आता भूकच नाही लागत नाही. आता रात्री पण जेवण जाईन की नाही काय माहिती. मग आता मम्मी बघू डाळ भातच करेल. कारण की भूक तर कोणालाच नाही. इथंच बसली. आता काय बनवणार मग? आता काही भूक तर नाहीच आहे. बघू आता काहीतरी करायचं. कोणालाच भूक नाही. आत्ताच आम्ही खाल्लं. आज दसरा आहे. हॅपी दसरा. मी तर सकाळीच केलं चालू केल्यावर. तर भूमिकाचा उद्यापासून पेपर चालू आहेत. चालले अभ्यास करते ते. उद्या पीटीचा आहे आणि क्राफ्ट आहे. बस दोनच आहे. हे बघा असं केलं होतं आम्ही. स्वामी समर्थ आहे, शिवाजी महाराज, साईबाबा आणि मंदिर. आता घट विसर्जन केलं मी इथं होतं सगळं. आता ते मंदिर इथं केलं. आणि ह्यावेळेस खूप फुलं आणले होते. किती 2 किलो आणले होते. मग एवढे काय लागतच नव्हते. हार बनवले ना, अजून बी अर्धा किलोच्या वर आहे. ठेवले जातात तसेच ठेवले ते. मग आता रोज हार करता येईल आहे का नाही. बाहेर पण रांगोळी केली. थांबा एक मिनिट. अशी रांगोळी काढली आहे मम्मीने. छान आहे ना? रांगोळी नाही, फुलांचं केले. छान आहे, पण मला तर आवडलं. आता माझं कॉलेज चालू होणार आहे. मी त्याला खुश आहे. म्हणजे अजून कॉलेज चालू तर नाही होणार. माझी एक फ्रेंड म्हणली की त्यांचा पण इंडक्शन प्रोग्राम होता कॉलेजमध्ये. मग त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्यांचं कॉलेज चालू झालं. मग बहुतेक मी पण हेच एक्सपेक्ट करते की माझं पण कॉलेज आता मंडेपासून चालू होईल. कारण की सॅटर्डेला माझा इंडक्शन प्रोग्राम आहे. माझं नाही, म्हणजे इंडक्शन प्रोग्राम आहे. मग त्याच्यानंतर बहुतेक कॉलेज चालू होईल. मग त्या इंडक्शन प्रोग्राममध्ये सगळं सांगतील. ते काय असतं? काहीतरी भाषण द्यायला येणार आहे कोणतरी. काहीतरी नाव होतं काय माहिती. AI वर सांगणार आहेत. मग आता ते ऐकायचं काय बोलतात. मग नंतर सांगितलं होतं सांगतील टाईम वगैरे. मग मेसेज येतोय सारख्याच की यायचं. मग जायला लागेल सॅटर्डेला. कॉलेज चालू झालं तर बरंच आहे ना. घरी किती महिने झाले? घरी 6 महिने. मी मार्च पासून घरी आहे. मुंबईला गेली आई जवळ 15 दिवस. ऑगस्ट, सप्टेंबर 7 महिने झाले मी घरी. बापरे, किती सुट्ट्या. 13वीला असंच असतं काय?
काय माहिती यावेळेस जास्त मग late झालं. आईजवळ राहिली 15 दिवस. मग तिथं कर्मा ना, आई पण कामावर जाते. मग ही आली, मग आईने म्हणजे हिला इथं सोडवलं, परत आई गेली मुंबईला. त्याच दिवशी लगेच गेली. आता पण आली होती गणपतीला, त्या दिवशी पण लगेच गेली. गणपतीला आली, एक रात्र राहिली, लगेच रिटर्न गेली. तिला सुट्ट्या भेटत नाही ना त्याच्यामुळे. आणि आज फोन करतोय तिला स्विच ऑफ. तर फोनच बंद आहे. आज दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा करायचा होता, तर फोनच बंद आहे. तर बघू परत फोन लावून तिला. लाईट गेली आहे आमच्या इथं आता काय माहित कधी येते. रात्री बी गेली होती, 2-3 तासांनी आली. म्हणजे सगळीच लाईट जाते आता. गुरुवारची तर जातेच, पण जसे गणपती येतात ना तेव्हापासून जात नाही. म्हणजे जेव्हा गणपती आले होते तेव्हा नव्हती गेली, आता बी नव्हती गेली. आता परत चालू झाले जायला कालपासून. आता काय माहित कधी येईल. ब्लॉग एंड करतो. लाईट पण गेली आता, काही ब्लॉग तर नाही करू शकत जास्त. बाय. आम्ही लाईट नाही, मच्छर वे खूप चावतात. कारण काही इकडे ना मच्छर येत नाही. म्हणजे एवढे ना आम्ही बंद ठेवतो दरवाजा, पण तरी बी मच्छर तर येणारच ना. आता लाईट गेल्यावर दरवाजा जरा पडला की येतात मच्छर. आणि टॉर्चने डोकंच दुखन आम्ही लय ब्लॉग केलं तर. बाय. गुड नाईट.